नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दुपार मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा दुपारच्या 12:15 वाजता स्वागत आहे. 12:30 होतील येत वाटतं. छत्री वगैरे काढलो म्हणजे पुन्हा एकदा पावसांना सुरुवात केली ना. बरेच दिवस झालेले पाऊस गायब झालेलो आणि सगळी जी कामं होती ना तर ती थांबलेली, शेतीची वगैरे किंवा इतर मासेमारी वगैरे तर ती सगळी थांबलेली. खेकडे पण सुरुवातीक फक्त भेटले, त्यांच्यात पोटात पण पिल्ला वगैरे होती, ती सोडला आपण टँकमध्ये, दाखवलं आहे तुमका. रात्रीचं व्हिडिओ शूट केलं आहे, त्याच्यानंतर अटॅच करीन वाटल्यास, म्हणजे खेकडे बाहेर फिरताना तो 1-2 दिसले रात्रीचे बाहेर फिरताना, तर त्याचं अटॅच करीन. आणि पिल्ला वगैरे होती पण ती झूम करून भेटणारी नाही गोप्रो, त्याच्यामुळे. तर आजच्या व्हिडिओत आपण मासेमारीची तयारी करतो, कारण पुन्हा एकदा पाऊस जवळ येलो आणि पाणी वगैरे म्हणजे वत करता तोपर्यंत तुमका दाखवलेलं, त्याका कमीत कमी 10,000 व्ह्यूज गेलेले. आणि त्याच्यानंतर म्हटलं पाणी वगैरे वळूक घेतला असतो, पण पावसच गेलो ना, त्याच्यामुळे आता काम थांबवलेलं थोडासा. आणि आता वाटतं की 2-3 दिवसात मासे वगैरे तरतात, म्हणजे पाऊस भरता त्याच्या मनानं काळोख करताना वाटतं की पाऊस वगैरे येत आणि मासे वगैरे चढवीत. तर त्याच्यामुळे आपण तयारीक लागला होता आणि पाळणे शिवता. आता पाळणा वगैरे खेका म्हणतात किंवा कसा स्ट्रक्चर असता, कसे मासे आतमध्ये फसतात, तर त्या सगळं दाखवतलं आहे. आणि प्रॅक्टिकल आता शेवटी पाणी येल्याशिवाय आपल्याला भेटत नाही, त्याच्यामुळे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. वाजलेत 11:21, रात्रीचे 11:21 झाले आहेत. जाऊया खालती, थोडेसे खेकडे दाखवते तुमका. आता तलवार तरीही फक्त लोखंड थापटलेलं, बाकी काही काय धार वगैरे काय नाही, सेफ्टीसाठी म्हणून फक्त आपण घेऊन फिरतो. खेकड्याच्या पोटात अजून पण पिल्ला असत. तो बघा, एक इकडून झुरपळता, तो बघा. वातावरण बघून घ्यावा. दिवस चांगलं होतं, म्हणजे सकाळपासून असं चालू आहे. रात्री पण पाऊस लागत होतो, पर पाऊस पूर्ण भरलो. आणि इकडे बघा गळता, म्हणजे मिरग मोहरताना तर तसा थोडाफार चालू असा. 15-20 दिवसानंतर पुन्हा पाऊस येलो. सगळं वातावरण म्हणजे बऱ्यापैकी गार करून टाकलं ना, जास्त नाही पण येत असं वाटतं. बघूया. तर घामायला लावला, पाय बी धुवून डायरेक्ट भूतू योग्य होतं. समीर इलो बड्डे आते, तो गाडी लावले ना बाहेर. आता पाळणा दाखवते, तडे शिवतात. चला, पहिला सगळ्या रिकामी केला होय, सगळं पसार होतो पहिलं. हे बघा, या पाळणा चालू असा. स्ट्रक्चर तुमका हे बघा, तारे असत असे, तारे आहेत जे यू शेपमध्ये वाकवलेले आहेत. हे बघा, पूर्ण 3-3 तारे असत आणि त्याच्या बाहेर साडी असा आहे बघा. आणि आतमध्ये असा स्ट्रक्चर झाला आहे बघा, म्हणजे एवढं यू आकार असा असो वालो. आणि या लटकवतला आता एका गोंते वगैरे लावले तर जास्त बरा पडतं, पण आपल्याकडे गोंते सध्या अवेलेबल नाही, त्याच्यामुळे साडी लावतो आपण. हे बघा, साडी फाट लाव आणि ही लावतो. थोडीशी ट्रान्सपरंट आहे, म्हणजे नेट असताना तर तशी असं, त्याच्यामुळे पाणी वगैरे जास्त आतमध्ये राहत नाही, पटकन जातला पाजरान, त्याच्यामुळे बऱ्यापैकी गावतात. तर छोट्या साईजची शिगत वाकवून ते का गुटा लावता रे, आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर तयार केलं. तयार झालेली आहे बघा. तर सेम स्ट्रक्चर असा तयार होता ना त्याचा, पण ते का तसं थोडंसं वेळा. आणि ह्या बाजूचे बघा, गोंतो लावला यू शेपमध्ये वाकवलेला आहे बघा. आणि पाणी येताना तर तसा तसा फ्लोसोबत पाण्याचा लावायचा, असा लटकवून ठेवायचा. आणि कोंडीतनं डायरेक्ट उडी मारतो, मासो आतमध्ये जातो. तर चढणीचे मासे उडी मारीत येतात वर, त्याच्यामुळे ह्याच्यात बसतले. वर जाऊ बाकी चान्स नाही, फक्त पाणी आतमध्ये येतलं आणि त्या पाजरान आतमधलं खाली जातलं. तर बघून घ्या, एवढं झालं. लांब कमीत कमी 3-3.5 फुटाच्या आसपास असताना वाटतं, एवढा मोठा. वर साडी लावला, गोंतो नाही, त्याच्यामुळे तो एक गोंतो आपण फाटको असा. तर मागच्या साईडने तारे दिसतं ते बघा. आता बघूया, ह्याचा प्रॅक्टिकल आता व्हाळात पाणी येल्याशिवाय समजायचं नाही, फक्त केला आपण. आता मासे चढतात कधी त्याच्यावर डिपेंड आहे. झाला तर एक नंबर. एका फक्त वेल्डिंग मारता लाव पुढल्या वर्षी आणि परमनंट करता लाव. सेम स्ट्रक्चर असा करूचा आहे ते बघा. ह्यातून चालू आहे. ही जी साडी आहे ना तर ती वर बांधता लाव. सध्या खोरीचं काम चालू आहे, म्हणजे एका यू शेपमध्ये आहे ना तर ते का खोरी म्हणतो आपण. त्याच्यात मासे सगळे स्टोअर होतात, उडी मारतात ते बघा.
या साईडने पण पूर्ण पोकळ असतं, या पूर्ण पॅक करूचा लागतं, असं नाही तर मासो या साईडने येतं. फक्त यू शेप असं पूर्ण पॅक ठेवायचं. काय झालं दाबान असा आणि प्लॅस्टिकचो बंदा ह्यो खराब होत नाही. सुतळ वगैरे असतात ना तर ती कुसतं आणि खराब होता. पटपटावून शिलाई मारून घेता. पूर्ण झाला काय दाखवतोय. वाजले 12:30, त्याच्यामुळे जेवतो टाईम झाला. बड्डे आहे भावाचा, पार्टी देतो आज, पार्टी देतो लो. चला हे एवढं करून घेतो तर मस्त दिसतं. हे का अजून शेप तसं इलो नाही, गुंतो नाही त्याच्यामुळे, नाही तर काहीतरी ठेवलं होतं. हे आता ठेवूक पण आपल्याकडे जागा नाही, त्यामुळे बघूया कधी नेतात ते. गणपतीच्या आधी एवढी जागा क्लीन होऊ. पत्रे असत ते फुटले आहेत ना, थंय घालूचे होते. पण हे घराचे एवढे पत्रे जुने आहेत ना, कमीत कमी 15-16 वर्ष आली असतील ह्या पत्र्यांका. तर ते पत्रे ना ह्यो एक बदलूक गेला का त्याच्यावर राहिलं तर तो मडांग खाली पडता लाव, तर त्याच्यामुळे इंजुरी होते चान्सेस असतात. म्हणून आपण बघता वाट थोडंसं आणि हुक वगैरे गंजले आहेत, तर जराशी सेफ्टी घेऊन चांगली चढायला लागतं वर. एक पत्र फुटलो, थैलो एक मधलो आणि तिकडचं कोणावरतो, त्याच्यामुळे आणून तर ठेवला होता. बघूया कधी वेळ भेटत ना तर तेव्हा कमी झाल्यावर बघू गावात. तर बरेच जण विचारत होते नवीन सबस्क्रायबर की तुझा गाव खायचा वगैरे. तर माझं गाव असा सोनवडे तर्फ कळसोली, 2 सोनवडे असत, तर्फ हवेली आणि तर्फ कळसोली. तर सोनवडे तर्फ कळसोली कणकवली इकडनं 25 किलोमीटर म्हणतो. पण मी ज्यावेळी गाडी घेऊन जाते भाड्याकडनं तर तेव्हा आपण गाडीत जेव्हा काउंट करता ना तर तेव्हा 30 किलोमीटर दिसतं. म्हणजे कणकवली पकडून जाऊया 30 किलोमीटर आणि कुडाळ आपल्याकडे तालुका तो 42 नाही तर 45 किलोमीटर पडतं. तर कणकवली कंपेअर केलं असतं जवळ असा. कणकवली शक्यतो आमचा जाणं आहे ना कणकवली कदा असता, पण गाव माझा सोनवडे. कारण 2-3 जण त्यांनी कमेंट केले की तू कॅमेरा खयचो वापरतं की मोबाईलने शूट करतं. पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल होतो 1-2 वर्ष आधी Vivo Y100 हो बघा, अजून पण तोच वापरतो आहे. स्टॅबिलायझेशन जबरदस्त आहे का, फक्त थोडीशी ना वाईड अँगलची लेन्स नाही आहे का, त्याच्यामुळे गेम पासता. पण एक नंबर आहे सेल्फी कॅमेरा आणि Vivo Y100 ह्याच्यावरचे पण इले. पण 200पेक्षा Vivo Y100 चांगलं होतं. तेव्हा 25,000 घेतलेलं आहे, नवीन लॉन्च झालं म्हणजे 8 दिवस झालेले लॉन्च होऊन, आणि तेव्हा घेतलेलं आहे. तर त्याच्यातनं पेमेंट वगैरे चालू झाला माझा ह्या फोनापासून. आणि नंतर मी गोप्रो घेतलं आहे. गोप्रोचं नाव असा गोप्रो ब्लॅक 10. तर गोप्रो हिरो ब्लॅक 10 असा, आणि त्याच्यात आपण वाईड अँगल, अल्ट्रा वाईड अँगल आणि त्याच्यानंतर खाली म्हणजे 3-4 स्टेपमध्ये आपण गोप्रो व्हिडिओ शूट करू शकता. आणि वॉटरप्रूफ असता मेन म्हणजे. बरेच जण केस वगैरे वापरतात ते का, पण अजूनपर्यंत मी एवढं पाण्यात वगैरे बुडवलं आहे ना ते का, पण अजूनपर्यंत ते का केस वगैरे काय वापरूक नाही. 2023 की 24मध्ये घेतलेलं होतं, अजूनपर्यंत ते का तरी काही इफेक्ट नाही. फक्त बॅटरी खराब झालेली आहे. तर बॅटरी ना ओव्हरहीट होतात, त्याच्यामुळे खराब होतात ते, जास्त ओव्हरहीट होता. म्हणजे 4K शूट होत असता व्हिडिओ आणि बॅटरींवर त्याचं ताण येतं जास्त, म्हणून बॅटरी फक्त तुमका चेंज करीत राहायची लागते. बाकी त्याका केसची वगैरे काही गरज नाही. काय जण वापरतात, पण शक्यतो गोप्रोची बिल्ड क्वालिटी अशी असतं ना त्याका जास्त करून अशी सेफ्टी विफ्टीची बाकी काही गरज नसतं. म्हणजे एक्स्ट्राची केस वगैरे ना त्याका काही गरज नसता. माईक पण मी साधा वापरत नाही ते का अजूनपर्यंत. म्हणजे ह्याच्या आधी थोडंसं पाण्यात मी नदीत व्हिडिओ करून गेलेलं आहे मासेमारीचो, आणि खिशात माझ्या गोप्रो राहिलो, माका माहिती नाही 1.5-2 तास कमीत कमी कंटिन्यू पाण्यात राहिलो, बंद असते ती. त्याच्यामुळे त्याच्या माईकमध्ये थोडासा पाणी गेला स्पीकरमध्ये. पण त्याच्यामुळे कधीतरी तुमका आवाज वाईट ब्रेक होताना येत असतो. पण शक्यतो अजूनपर्यंत तरी एक्स्टर्नल माईकची मला कधी गरज पडली नाही. म्हणजे एक्स्टर्नल माईक मी अजूनपर्यंत कधी वापरूक नाही. तर हिरो 10 बऱ्यापैकी आहे. त्याच्यावर पण 12 इलो, 11 इलो, 13 पण इलो वाटतं. तर बघूया, घेऊची काही इतकी ह्या वाटत नाही, पण शक्यतो ह्यो चालता तोपर्यंत चलाव. बेस्ट असा गोप्रो हिरो 10, बजेटमध्ये पण असा घेत अशात कोणतर साधारणपर्यंत ऑनलाईन 25,000पर्यंत त्याची काहीतरी कॉस्ट आहे. तर कोणाक घ्यायचं असं तर घ्यावा. तिसरी गोष्ट म्हणजे थंबनेलचा विषय कोणीतरी सांगला आहे. पहिलं मी थंबनेल बनवायचं आहे पिक्सेल लॅबमध्ये. पिक्सेल लॅब कष्ट लय असत होतो. म्हणजे आपण व्हिडिओतलो मेन कंटेंट जो असतो त्याचं स्क्रीनशॉट काढा. म्हणजे आपल्याक ज्या व्हिडिओत मेन आपण ॲक्टिव्हिटी केला तर ती लोकांपर्यंत आपल्याक पोहोचवची आहे, आणि तिचं स्क्रीनशॉट काढायचो, व्हिडिओत मेन कॅप्चर करायचा, आणि त्यानंतर तो पिक्सेल लॅबमध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर परत ते फॉन्ट वगैरे असतात, आपण टेक्स्ट टाकता. तर साधा टेक्स्ट तुमका थंबनेलला व्हायरल होत नाही, त्याच्यामुळे काहीतरी फॉन्ट अलग लागतात. म्हणजे डिझाईन ना टेक्स्टची वेगळी लागतं. तर त्याच्यासाठी पण वेगळे गुगलवरनं डाउनलोड करूचे लागायचे फॉन्ट वगैरे, भरपूर कष्ट असायचे. पण आता एवढा इझी झाला ना गुगलमुळे, तर ChatGPT किंवा AI वर तुम्ही व्हिडिओज म्हणजे थंबनेल जनरेट करू शकतास.
आपल्याक जा काय हव्या तर त्याचं स्क्रीनशॉट फक्त टाकायचो किंवा आपला फोटो टाकायचो किंवा इतर पाठी बॅकग्राऊंड असतात असं रवले तर असं फोटो टाकायचो आणि त्याच्यातनं तुम्ही काही माचंका केलास तर सरळ सांगायचा फक्त ChatGPTवर फक्त मजकूर लिहायचो हा फोटो घ्या आणि आजूबाजूला मासे दाखवा आणि सुंदर अक्षरात मी काल भरपूर प्रमाणात मासे पकडले वगैरे असा काहीतरी टाकायचा आपल्या हव्या आता आणि फक्त अपलोड करायचा. 1.5 ते मला वाटतं 1 ते 1.5 मिनटात तुमका थंबनेल बनवून तुमचं रेडी होतो ChatGPT काढणं आणि फ्रीमध्ये डाउनलोड करायचो आणि तो अपलोड करायचो. त्याका कॉपीराईट वगैरे काय यूट्यूबकडनं येत नाही किंवा AI तो नवीन ऑप्शन काढले नाही म्हणजे व्हिडिओमध्ये AI वापरलेला आहे. तर AI कंटेंट काय म्हणतात माहिती आहे जो आपण व्हिडिओ जास्त करून वापरतो किंवा म्हणजे पूर्ण त्याचं आपले कंटेंटच तो असत तर थंबनेल AIवर बनवलेला असला तर त्याला काही प्रॉब्लेम नाही किंवा काही यूट्यूबकडनं त्याला तुमच्यावर क्लेम वगैरे काय बसत नाही. तर हे 2-3 गोष्टी आता काय जणांचे चॅनल आहेत त्यांच्यासाठी उपयोगाचे आहेत. बरेच जण कमेंट करत असतात कारण मी ज्यांना कोणी कमेंट करीत त्या का कोणाक गरज असतात बिनधास्त हेल्प करीत असते. मी काय कोणाक घाबरत वगैरे नाही किंवा बाबा यूट्यूबवर खरी माहिती सांगली म्हणून काय माझ्यावर क्लेम वगैरे बसत काही विषय नसता. माझ्या जमात तेवढे मी प्रयत्न करत असते हेल्प करत असते. तर एवढे थोडेसे गोष्टी होते तर दाखवते आता चला आणि थोड्या वेळाने व्हिडिओ शेवटूया कारण जावचा होता काहीतरी बाहेर पण ती पाळणी सध्या तयार करत होता मासेमारीची आणि त्याच्यामुळे वेळ लागलो कारण पावसाचं वातावरण ना मासे चढते त्याच्यानंतर कंटिन्यू आपली व्हिडिओ झकास चालू होतले. साधारण घन वाटता म्हणजे आता पाऊस पडान गेलो ना थोडंफार टवटवीत दिसता म्हणजे वाटतं की भाजी ती बऱ्यापैकी होत नाही तर पिवळी पडत इल्लेली आहे बघा. आता खायचा बियाणा पेरलेला आता माका वाटवत नाही बघा पाऊस गेलो त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झालेलो पण आता हिलो म्हणजे पेरलेला आता जगवी पुरतो तरी इतकं तरी राहिलो ना तरी पण खूप झालो मोठं लागत तेव्हाची गोष्ट वेगळी पण गरज तर एवढ्याची तरी या म्हणजे साधारण जा आपण पेरलाव भातात ना म्हणजे भात शेतीत जा पेरलाव तर ता तरी रुजलेला कमीत कमी जगात थोडे दिवस. तर असे 2-3 वापे जास्त शेती नाही केला यंदा थोडंसं प्लॅन वेगळा वरचे वापे आहेत ना तर त्याच्यात हिरवं चारो पेरूचा पुढे काहीतरी युनिक करूचा असो त्याच्यामुळे. या बाजू काकांची उकळा पूर्ण उकळ घालून झाली आहे पण लवकर उकळ घातलेलं तर पण काय फायदो नाही फक्त रान तुमका कमी भेटत एवढंच असा पण ती उकळ ताट झाली तुमका म्हणजे थोडीशी जमीन ताट येतात. बघूया आता विहिरीवर जाऊया किती भरली आहे ती बघूया कारण जेव्हा पाऊस पडलो ना तर तेव्हा आपल्या विहिरीत भरपूर पाणी जमा होता तर त्याच्यामुळे विहीर भरली असा तसा वाटता. बघूया वाव या बघा कमीत कमी एवढा तरी पाणी विहिरीत राहला आपल्या म्हणजे बऱ्यापैकी भरली ऑलमोस्ट 90% तरी भरली आहे विहीर आणि थोडीशी रवली आहे ह्याच्यापेक्षा पण भरता पण पावसात नाही तरी पण बरी भरली आहे. आपल्या पाण्याचं आता काही टेन्शन नाही थोडासा पाणी गढूळ वाटतं कारण जुनी असा बांधकाम आणि बाहेरचा थोडासा पाणी भुतू जाता ते बघा सिमेंट वगैरे गेला सगळा तिचा पडान म्हणून प्रॉब्लेम आहे. तर ती पुढल्या वर्षी नाही तर त्याच्यानंतर बांधायची आहे. बघूया आता वरच्या बाजूक पाऊस बघा तो बघा त्याच बाजूक भरणी वगैरे असा माडाचे तेवढे टापिक नाही एवढे डोंगर असत ते पूर्ण पाऊस लागता. पलीकडे रांगणागड असा इकडे सोनगड असा आणि या साईडला नरडवे गावतो आपले भैरवगड असा. तर असे 3 गड असतात. टुरिझम एकदम जबरदस्त होईल आणि 2-3 धबधबे आहेत. एका धबधब्यापर्यंत अजूनपर्यंत वाट नाही झाली आहे एवढं क्लासिक धबधबा ना कधीतरी शूट करीन जाऊचा असा अजून त्याला पाणी नाही झाला. माका वाटतं कमीत कमी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो ना आंबोलीक पण टफ फाईट करू शकता किंवा त्याच्यापेक्षा पण उंच असतात एवढं धबधबा सध्या आपल्या घोडगे गावात असा पण तो आमका थंय जाऊक भेटला नाही अजून वाटेचं थोडंसं प्रॉब्लेम आहे पण नक्कीच एक दिवस शूट करतला. जबरदस्त धबधबा आणि इकडे पर्यटन होऊ शकता. नरडवेचं धरण इकडे बांधता तेव्हा धरण झाला काय तर आणखी जबरदस्त म्हणजे कोकणची जी साईड असता ना मान्सूनमध्ये आपल्याकडे उन्हाळ्यात फिरा काय नसता उन्हाळ्यात आपल्याकडे मालवण साईडीक फिरा शकता तुम्ही पण पावसाळ्यात ना डोंगर धबधबे एवढे डोंगर पण आपल्या मालवण साईडीक बघू गावचे नाही आपल्याकडे येते. तर एक दिवस डोंगरातलं व्हिडिओ करीन जाऊन कसा राहणीमान असायचा पहिला किंवा अजून पण राखणे वगैरे असतात ना तर ते केल्यावर कसा वाटता वातावरण तर त्या दाखवीन तुमका. जुन्या व्हिडिओ तो होता आता परत जुन्या चॅनलवरचे गेले व्हिडिओ त्याच्यामुळे. पाठीमागे तरव असा दाखवलं मागायचं तुमका जबरदस्त रुजलो पुन्हा एकदा पाऊस भरता आणि असंच जर चालू राहिलो ना एक तर लाईट नाही आपल्याकडे आज आणि त्याच्यामुळे असंच चालू राहिलो तर संध्याकाळी पण खेकडे पकडण्याचा व्हिडिओ आहेत म्हणजे वरनं व्हाळांची साखळी सुटली आहेत बऱ्यापैकी. तर खाली पाणी ना जोपर्यंत स्पीडने पाणी जात नाही तोपर्यंत मासे वर येऊचे नाही पण खेकडे असतात ना तर ते हयच बिळांतून रवलेले असतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून कमीत कमी खालती जातात बिळा पाडून आणि ते जूनचं पहिलं पाऊस लागलो किंवा मिरगाच्या पहिल्या पावसात वर येतात आणि पिल्ला लावतात एवढं सिम्पल फॅक्ट असतं. पण
सध्या पाऊस लेट झाल्यामुळे ना थोडंसं, पण पहिली जी साखळी सुटली आहे पहिल्यांदा पाणी येलं तुमका दाखवलं आहे, तर तेव्हाचं पाणी अजूनपर्यंत थोडाफार वाहत असतं नदीत. तर त्याच्यामुळे व्हाळांका वगैरे बारके ना आपले चान्सेस असतात की खेकडे भेटायचे. संध्याकाळी ट्राय करता कारण समीर इलो आपलं त्याच्यामुळे. तर आजचा व्हिडिओ आहे शेवटी, किती मोठं झाला काय माकाव माहिती नाही, पण जेवढा जमला तेवढा शूट केलं आहे. सर्दीत ना आज अजून पण बरं वाटलं नाही सर्दीत मेन म्हणजे. तर पावसाची वाट बघतो म्हणून थोडंसं वाईट थांबला आणि चार्जिंग करून ठेवते. एकच बॅटरी आहे त्याच्यामुळे, एक बॅटरी घ्यायची अजून 800-900 रुपये असतील काहीतरी. तर ती घेता लाव. त्याच्यानंतर बघूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतलेत. भेटूया का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.